शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः सर्वांनी प्रेमाने भजन करायचं सर्वांनी नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय शिव गंगाधरा शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय शिव जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय शिव जटाधरा शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय शिव त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय शिव नर्मदेश्वर ईश्वराय शिव नर्मदेश्वराय हर हर भोले नमः शिवाय शिव नर्मदेश्वराय शिव नर्मदेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय स्वामी निवृत्तीनाथ महाराज की जय श्री गुरु मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय परम पूजनीय महामंडलेश्वर महाराज की योगीराज श्री तुकाराम बाबा की जय सद्गुरु मौली बाबा की जय सद्गुरु श्री भगरी बाबा की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय गौ माता की जय श्री नर्मदा मैया की जय श्री गंगा गोदावरी मैया की श्री शिव महापुराण की जय। हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि।
वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीनर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्। गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतीप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभव। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ॐ नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरं। गोरक्षजालन्धरचर्पटाश्च आडभङ्गकानीपमचिन्दराद्या चौरङ्गिरेवानकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूर्नवनाथसिद्धः। ॐ महादेव शिवशङ्कर शम्भो उमाकान्तहर त्रिपुरारे मृत्युंजय वृषदशूलिन गंगाधर मुड़मदनारे हर शिवशंकर गौरीशं वंदे गंगाधरमीशं रुद्रं पशुपतिमीशानं कलैकाशीपुरीनाथं। जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो। ओम महादेव शिवशंकर शंभो उमाकान्तहर त्रिपुरारे मृत्युंजय वृषदशूलिन गंगाधर मृडमदनारे। आज आपण प्रथमतः आरतीने प्रारंभ करणार होतो, परंतु आज जरा मला येण्यासाठी उशीर झाला। उद्यापासून सुरुवातीला पण आरती राहील आणि शेवटची पण आरती त्या ठिकाणी राहील। असो। ओम श्री परमात्मने नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री शिव महापुराणम्। श्री शिव महापुराण महात्म्यम् अथ प्रथमोऽध्यायः। हे सूत महाप्राज्ञ सर्वसिद्धान्तविद प्रभो आख्यायि मे कथासारं पुराणानां विशेषताः। सपुत्रायाश्च सद्भक्तेर्विवेको वर्धते कथं स्वविकारनिरासैश्च सज्जनैः क्रियते कथं। परम मंगलमय परम पावन परात्पर अखिलेश्वर राजराजेश्वर भगवान
शिवशंकर परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती आहे. आशुतोष भगवान श्री महादेवाची वाङ्मयीन मूर्ती, श्री शिव महापुराण कथा. आपल्या जीवनामध्ये अनंत जन्मामधील असणाऱ्या पुण्याचा उदय शास्त्रकार वर्णन करतात. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारनाशम विधाय हि तदोदयते विवेकाः. सजनो, आज आपल्या सर्वांच्या जीवनामधील असणारं अनंत जन्माचं जे भाग्य आहे, अर्थात हे भाग्य सुद्धा आपल्या पुण्याचा परिपाक आहेत. आणि अशा पुण्याच्या परिपाकाने घडलेलं जे महत् भाग्य, त्या भाग्याचा उदय म्हणून भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. हात हे जोडी संत पाय, ते हे जोडी संत पाय, येथोनिया नुठवू माथा, नुठवू माथा, येथोनिया नुठवू माथा. ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, येथोनिया नुठवू माथा, येथोनिया नुठवू माथा. महाराजांनी प्रमाण दिलं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पायी, या न्यायाने संत महात्म्यांनी या जगताच्या कल्याणासाठी जे महान अशा पद्धतीचं वाङ्मय, त्या वाङ्मयाची निर्मिती करून ठेवली. असं असणारं जे वाङ्मय, अथांग अशा पद्धतीचं हे असणारं वाङ्मय, त्या वाङ्मयापुरकी पैकी एक अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीनं आपल्या सर्वांचं पुण्य उदयाला आल्यामुळं आज आपल्याला या मानुरी सारख्या परमपावन भूमीमध्ये राष्ट्रसंत संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोब आपले असणारे जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपेने परमपूजनीय महामंडलेश्वर श्री श्री 1008 श्री शांतिगिरीजी महाराज यांच्याही कृपा प्रसादाने आपल्याला शिव महापुराणाची असणारी अतिशय दिव्य अशा पद्धतीची कथा श्रवण करायची. सजनो, आजचा या पुण्यपावन भूमीमधील हा जो योग आलेला आहे, तो केवळ जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण जर पाहिलं तर वारकरी संप्रदायाची परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. या न्यायाने पाहिलं तर भगवान शिवशंकर परमात्म्याने काय केलेलं आहे, तर वारकरी संप्रदायाचा पाया आपण विश्वमाऊली ज्ञानोबरांनी घातला म्हणतो, पण मूळ या संप्रदायाचे आद्य गुरु जर कोण असतील तर भगवान शिवशंकर परमात्मा. आता पहा, शिवशंकर परमात्म्याने हे तत्वज्ञान, मी नवनाथ ग्रंथाचं चिंतन करून गेलो. लासलगावला 7 दिवस श्री नवनाथांची कथा झाली, याच्यामध्ये हे चिंतन थोडं थोडं सांगून गेलो मी. भगवान शिवशंकर परमात्म्याने हे तत्वज्ञान उमा मातेला सांगितलं, परंतु मत्स्यच्या पोटामध्ये मत्स्येंद्रनाथ महाराजांनी हे तत्वज्ञान ऐकलं. मत्स्येंद्रनाथ महाराजांनी हे जे तत्वज्ञान आहे ते गोरक्षनाथ महाराजांना सांगितलं. गोरक्षनाथ महाराजांनी हे तत्वज्ञान गहिनीनाथांना सांगितलं. गहिनीनाथ महाराजांनी हे तत्वज्ञान निवृत्तीनाथ दादांना सांगितलं आणि निवृत्तीनाथ दादांनी हे तत्वज्ञान विश्वमाऊली ज्ञानोबरायांना सांगितलं. पहा, भगवान शिवशंकर परमात्म्यानं हे तत्वज्ञान मच्छिंद्रनाथांना सांगितलं. मच्छिंद्रनाथ म्हणजे कोण,
प्रत्यक्षात महाविष्णू. या असणाऱ्या मच्छिंद्रनाथ रूपी महाविष्णूंनी हे तत्वज्ञान गोरक्षनाथ महाराजांना सांगितलं. गोरक्षनाथ महाराज म्हणजे भगवान शिवशंकर परमात्मा. याच असणाऱ्या भगवान शिवशंकर परमात्मा रूपी गोरक्षनाथांनी हे तत्वज्ञान गहिनीनाथांना सांगितलं. गहिनीनाथ म्हणजे कोण? प्रत्यक्षात महाविष्णू. या असणाऱ्या महाविष्णू रूपी गहिनीनाथांनी हे तत्वज्ञान स्वामी निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे भगवान शिवशंकर परमात्मा. आणि याच असणाऱ्या भगवान शिवशंकर परमात्मा रूपी निवृत्तीनाथ महाराजांनी हे तत्वज्ञान विश्व माऊली ज्ञानोबारांना सांगितलं. माऊली ज्ञानोबाराय म्हणजे महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. या न्यायाने ही परंपरा भगवान शिवशंकर परमात्म्याने हे तत्वज्ञान महाविष्णूंना सांगायचं. महाविष्णूने पुन्हा हे तत्वज्ञान भगवान शंकराला सांगायचं. आणि अशा असणाऱ्या परंपरेमध्ये या महाराष्ट्र प्रांताचं सद्भाग्य उदयाला आलं की जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा अवतार या महाराष्ट्र प्रांतामध्ये झाला. हे आपलं सगळ्यांचं सद्भाग्य आहे, सगळ्यांचं सद्भाग्य. आज वारकरी संप्रदाय आणि जय बाबाजी भक्त परिवार एकत्रित या ठिकाणी येतो आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये असणारी जी ऐक्यात्मक अशा पद्धतीची स्थिती जर कोणी केली असेल तर ती राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी केली. मी प्रत्यक्षात स्वामी महाराजांचा सत्संग श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर या परमपावन भूमीमध्ये मी प्रत्यक्षात ऐकला. आणि त्यावेळी बाबाजींच्या मुखामधून माऊली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी मधील अतिशय निवडक पद्धतीच्या अतिशय सुंदर ओव्या मला बाबाजींच्या मुखामधून ऐकायला मिळाल्या. याच्यावरून आपल्याला कळतं की आपले जनार्दन स्वामी महाराज विश्व माऊली ज्ञानोबारायांचा किती आदर करत होते. का करत होते? कारण माऊली ज्ञानोबाराय म्हणजे महाविष्णूंचा अवतार आणि जनार्दन स्वामी महाराज म्हणजे भगवान शिवशंकर परमात्म्याचा साक्षात अशा पद्धतीचा अवतार होता बरं का. आणि म्हणून सजनो अशा असणारे जनार्दन स्वामी महाराजांनी यंदाची तशी मला या ठिकाणी कथा करत असताना बाबाजींचं चरित्र सांगायचं होतं, परंतु मंडळींनी इच्छा व्यक्त केली या ठिकाणी की शिव महापुराण ऐकायचं. नाहीतर मला खरं बाबाजींचं जीवन चरित्र सांगायचं होतं. मी गजानन बाबांचं चरित्र सुद्धा मागच्या वर्षी नायतळ्याला सांगितलं. तसं यंदा मला इच्छा होती बाबाजींचं जीवन चरित्र सांगण्याची. अतिशय सुंदर अप्रतिम. पण ठीक आहेत, काही हरकत नाहीत. मधून अधून शिव महापुराणाच्या द्वारे आपण याही चरित्राचं वर्णन करणार आहोत. सजनो ध्यानात ठेवा, अशा असणाऱ्या जनार्दन स्वामी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये निष्काम अशा पद्धतीचा कर्मयोग केला. आणि म्हणून असे असणारे कर्मयोगी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, त्यांचा अनुग्रह कोणत्या गावाला किती प्राप्त झाला माहिती नाही, पण मानोरीकर मंडळीवरती निश्चित बाबाजींची कृपा आहे. निश्चित तुमच्यावरती बाबाजींची कृपा आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अन्यथा नाही. आतापर्यंत अनेक लोक कथा घेण्यासाठी माझ्याकडे आले, पण जेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मानोरीकरांचा मला अनुभवायला मिळाला तेवढा आतापर्यंत कोणाचाच मिळाला नाही बरं का. सजनो, या ठिकाणी जंगल में मंगल करून टाकलं सगळं नाही का. बाबाजींचं अतिशय दिव्य अशा पद्धतीचं असणार हे देवालय सर्व मंडळीने आपल्या अथक परिश्रमामधून या ठिकाणी बांधलं. इथं अनेक महात्म्यांच्या कथाही संपन्न झाल्या. प्रत्यक्षात शांतिगिरीजी महाराज यांचं कित्येक वेळेस आगमन या पुण्यक्षेत्रामध्ये झालं. आणि याच असणाऱ्या व्यासपीठावरती या असणाऱ्या धर्ममंडपामध्ये अनेक धर्माचार्यांनी काय केलेलं आहे तर आपल्या श्रीमुखामधून हा सत्संग तुम्हाला ऐकवलेला आहे. मला वाटतं ज्यांच्या मुखातून तुम्ही हा सत्संग ऐकला ते सगळे सूर्यासारखे आहेत. आणि आज या सूर्यासमोर एक काजवा आणून तुम्ही या ठिकाणी बसवला नाही का. बरोबर आहे का नाही. आता नाही का त्या असणाऱ्या सूर्यापुढे काजव्यानं नाही का
काजू कोणत्या बाजूने चमकतो? पुढून चमकतो का मागून? चला, नाही का? ते आपली मराठी भाषेमधली म्हण आहे. चला आपण त्याचं नंतर वर्णन करू. असो. आणि म्हणून या असणाऱ्या संत रूपी सूर्यांच्या समोर माझ्यासारख्या काजव्याने काय चमकावं? परंतु तुम्ही सर्व भाविक संत सज्जन मंडळी, तुमचा सर्वांचा कृपा आशीर्वाद, आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणारविंदावरती मी साष्टांग अभिवादन करतो, दंडवत करतो. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळार चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. माऊली ज्ञानोबरायांनी श्रोत्यांना कोणती भूमिका दिलेली आहे? तर तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात. सजनो, तुम्ही प्रत्यक्षात शिव स्वरूप आहात, आणि मी मात्र एक दुर्बल अशा पद्धतीचा असणारा सामान्य साधक पामर आपल्या समोर हे चिंतन करतोय. सजनो, आज आपल्याला हे चिंतन करत असताना थोडासा उशीर झाला. आज फार काही कथा भाग आपल्याकडून होणार नाही. शिव महापुराणाची कथा इतकी व्यापक आहेत, इतकी व्यापक आहेत, तर याच ठिकाणी बसून रोज 2 तास वर्षभर जरी कथा सांगितली तरी संपणार नाही. करायची सुरुवात आपली प्रयागराज सारखी, नाही का? त्या प्रयागराजला नैमिषारण्यामध्ये, नाही का, हजारो वर्ष ऋषीमुनी सत्संग करतायत. आपल्याकडं काळाच्या ओघामध्ये एवढा वेळ नाही. परंतु सज्जनो, या 7 दिवसामध्ये अशी कथा आपल्याला करायची आहेत, अशी कथा करायची आहेत की प्रत्येकाच्या जीवनामध्ये या असणाऱ्या जीवन क्रमामध्येच प्रत्येक जण मुक्त झाला पाहिजे, अशा पद्धतीची दिव्य कथा आपल्याला या ठिकाणी करायची, ध्यानात ठेवा. आणि म्हणून या कथेमध्ये अतिशय मार्मिक विषय आपल्या समोर ठेवणार आहे. अतिशय मार्मिक विषय. आजचा दिवस तर थोडासा महात्म्यामध्येच जाणार आहेत. अतिशय मार्मिक विषय आपल्या समोर ठेवणार आहेत. याच्यामध्ये भगवान शिवशंकर परमात्मा म्हणजे नेमके कोण आहेत? ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 असणाऱ्या देवता नेमक्या कोण आहेत? याबरोबरच भगवान शिवशंकर परमात्म्याची असणारी शक्ती माता, जिचं नाव पार्वती माता असेल, उमा माता असेल, ही शक्ती नेमकी काय आहेत? याच्यामध्ये आपण सर्व मंडळी, नाही का, किती लोक प्रदीप मिश्रांचा सत्संग ऐकतात? वरती बोट करा, मला पाहू द्या. किती लोक ऐकतात प्रदीप मिश्रांचा सत्संग? हा, बरेच जण मंडळी ऐकतात त्या ठिकाणी, नाही का? असो, त्यांनी सुद्धा फार सुंदर पद्धतीनं अलीकडच्या कालखंडामध्ये शिव महापुराणाचं रहस्य जगाच्या समोर ठेवलेलं आहे महाराज. या असणाऱ्या रहस्यामध्ये नेमकं शिवलिंग म्हणजे नेमकं काय आहेत? या शिवलिंगाची पूजा करत असताना कशा पद्धतीनं आपण पूजा करावी? रुद्राक्ष म्हणजे नेमकं काय आहेत? बिल्वपत्र म्हणजे नेमकं काय आहेत? याही बरोबर भगवान शिवशंकर परमात्मा नंदिकेश्वरावरती आरूढ झालेले आहेत. हे नंदिकेश्वर म्हणजे काय आहेत? याच्यामध्ये नंदिकेश्वर हे धर्माचं प्रतीक आहेत, आणि त्यांचे 4 पाय कोणते आहेत? असे काही महत्वपूर्ण विषय पहिल्यांदा चिंतन करून आणि मग नंतर आपण काही गोष्टींचा उहापोह करणार आहोत. याच्यामध्ये भगवान शिवशंकर परमात्म्याचा असणारा विवाह वगैरे सगळ्या गोष्टी खूप मजेदार, अतिशय गोड आहेत. आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहेत, म्हणून आजचा असणारा हा जो सत्संग आहे, ज्या बाबाजींच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये घडून आलेला आहे, अशा असणाऱ्या बाबांच्या चरणारविंदावरती मी साष्टांग अभिवादन करतो, दंडवत करतो. की जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचं जीवन आपण जर पाहिलं, नाही का, तर त्यांचं वर्णन करत असताना जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचं चिंतन करत असताना अगोदर आपल्याला प्रणाम करावा लागेल त्यांच्या आईला आणि वडिलांना, नाही का. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची आरती अतिशय सुंदर आहेत.
हे आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची, आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची, हे आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची, आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची, हे माय म्हाळसा पुत्र जनार्दन, माय म्हाळसा पुत्र जनार्दन त्यागी वृत्ती ज्यांची, जनार्दन त्यागी वृत्ती ज्यांची, आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी. बोला बोला सर्व बोला. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची, हे आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी. हो, 2च मिनिटं फक्त बाबाजींच्या जीवनावरती 2च मिनिटं चिंतन करतो. पहा, माय म्हाळसा पुत्र जनार्दन त्यागी वृत्ती ज्यांची. आमच्या जनार्दन बाबांच्या मातोश्रींचं नाव होतं म्हाळसा माता. सजनो, या म्हाळसा मातेनं आपल्या पुत्राचं अर्थात जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचं नाव जनार्दन का ठेवलं नाही का? आजकाल आपण जर पाहिलं ना तर नवीन पिढीमधले नाव तुम्ही पहा नाही का, रिंकू, टिंकू नाही का, मिंकू, काय नावं ठेवतील लोक काही सांगता येत नाहीत बरं का. त्यातल्या त्यात शहरामध्ये तर याच्या मर्यादाच इतक्या खाली गेलेल्या आहेत नाही का. एक आमचे महाराज असेच मुंबईला गेले आणि गेल्याच्या नंतर सकाळच्या प्रहारी त्या ठिकाणी तो जो घरातला मेंबर होता तो उठला आणि उठल्यानंतर तो आपल्या बायकोला म्हटला, सुल्लू. पहा बर का, ती म्हटली काय म्हणतो उल्लू नाही का. ऐका बर का, मी जास्त विनोद करत नाही, 1-2 मिनिटं फक्त पार्श्वभूमी बसवतोय. ते महाराज म्हटले, का हो ही काय भानगड आहे, तुम्ही तुमच्या बायकोला सुल्लू का म्हणतात? अहो म्हटले महाराज, ते तुम्हाला कळायचं नाही, आता अलीकडे आम्ही फार शॉर्ट फॉर्म मध्ये बोलत असतो नाही का. म्हटले तिचं नाव सुलोचना आहे, परंतु आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये मी तिला सुल्लू म्हणतो. बरं म्हटले ठीक आहे. ती तुला उल्लू का म्हटली? म्हटले माझं नाव सुद्धा उल्हास आहे, परंतु शॉर्ट फॉर्म मध्ये ती मला उल्लू म्हणते. हा उल्लू नाही, उल्लू का पठ्ठा नाही का. सजनो ध्यानात ठेवा, नाव आमच्या म्हाळसा मातेनं आई साहेबांनी नाव ठेवलं जनार्दन स्वामी महाराज. का बरं जनार्दन स्वामी असा पद्धतीचं नाव का ठेवलं? का जनार्दन नाव का ठेवलं? काय या नावाचं रहस्य आहे? सजनो, जनार्दन स्वामींच्या अक्षरामध्ये पहिला ज शब्द असा आहे की त्या मातेनं पाहिलं पुढे भविष्य कालखंडामध्ये माझा हा सुपुत्र जगद्गुरु होणार आहेत, आणि म्हणून जनार्दन स्वामी शब्दातला पहिला ज शब्दाचा अर्थ काय आहे? जगद्गुरु. ना शब्दाचा अर्थ काय? ना शब्दाचा अर्थ असा आहे की आमचे बाबाजी हे केवळ शिव स्वरूपच होते असं नाही, ते प्रत्यक्षात नारायण स्वरूप आहेत. म्हणून ज ना. पुढचा र आणि द एकत्रित येऊन शब्द तयार झालेला. र शब्दाचा अर्थ काय? र शब्दाचा अर्थ असा आहे की प्रत्येक असणारा बाबाजींचा जो शिष्य आहे त्याच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्यक्षात बाबाजींनी घेतलेली आहे. तुझी चिंता क्षणा क्षणाला आहे जगद्गुरु जनार्दनाला, आहे जगद्गुरु जनार्दनाला, आहे जगद्गुरु जनार्दनाला. तुझी चिंता क्षणा क्षणाला आहे जगद्गुरु जनार्दनाला, आहे जगद्गुरु जनार्दनाला, आहे जगद्गुरु जनार्दना. साधकाची असणारी चिंता अर्थात साधकाच्या जीवनामध्ये रक्षण करणारे कोण असतील तर जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. र शब्दाचा अर्थ साधकाच्या जीवनामधले रक्षण करणारे र. द शब्दाचा अर्थ काय? द शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यांच्या अंतकरणामध्ये या जगताविषयी अपार अशा पद्धतीची दया आहेत. म्हणून र आणि द शब्दाचा अर्थ काय? द म्हणजे दयाची, दयेची मूर्ती. आणि पुन्हा
पुढे न शब्द आलेला आहे. आमचे बाबा जे सामान्य नव्हते ते सिंह होते, पण कोणामधले सिंह? नरामधले सिंह होते. म्हणून प्रत्यक्षात नरसिंह या रूपाने आमचे बाबाजी होते. जनार्दन शब्दाचा अर्थ ज म्हणजे जगद्गुरु, ना म्हणजे नारायण स्वरूप, र म्हणजे या जगताचं रक्षण करणारे, द शब्दाचा अर्थ दयेची मूर्ती, न शब्दाचा अर्थ नररत्न, नरसिंह. अशा पद्धतीचे जनार्दन स्वामी महाराज. स्वामी शब्दामध्ये स्वा म्हणजे काय? आपल्या स्वानंदामध्ये विलीन असणारे, आपल्या आनंदामध्ये विलीन असणारे स्वा. आणि मी म्हणजे या जगताचे खऱ्या अर्थाने असणारे एक जगमित्र त्यांना आपण म्हणूया. अशा पद्धतीची भूमिका जनार्दन स्वामी महाराजांची. आणि याच स्वामी महाराजांनी शांतिगिरीजी बाबांवरती कृपा केली. कोणावरती कृपा केली? शांतिगिरीजी बाबांवरती. सज्जनो ध्यानात ठेवा, ज्यावेळेस शांतिगिरीजी बाबांचे डोळे गेले आणि असं असणारं अंध मुलग शांतिगिरी बाबांच्या आई वडिलांनी बाबाजींच्या ताब्यामध्ये दिलं. आणि दिल्यानंतर बाबाजींनी त्यांचं नामकरण शांतिगिरीजी महाराज केलं. काय शांतिगिरी शब्दाचा अर्थ काय? पहिला शा शब्द असा आहे की ज्यांच्या जीवनामध्ये काय आहेत? शांती आहे, जे शांतीची मूर्ती आहे. अतिशय शांत अशा पद्धतीचा स्वभाव बाबाजींचा आहे. पण काम करत असताना मात्र नाही बरं का. त्या खेडे गुरुकुलमध्ये आपण जर पाहिलं ना, तर काही लोक रस्त्यावर महात्माजींच्या स्वागताला होते. महात्माजी इकडूनच उतरले आणि आड मार्गाने गेले आणि शेतातून पहिलं काय गेले तिकडून त्या बाजूने गेले. लोक तिकडच वाट पाहत होते. इकडून बाबा महात्माजी गेले पण, आणि लगेच काँग्रेस उपटायला सुरुवात पण केली. लोक लगेच ताबडतोब तिकडून आले आणि आल्यानंतर झडदिशी महात्माजी स्वतः त्या ठिकाणी काँग्रेस उपटतात हे पाहिल्यानंतर लोकांना सुद्धा काय केलं? त्या लोकांनी सुद्धा आपला कर्मयोग सुरू केला महाराज त्या ठिकाणी. पहा, त्यांची शांतता ही पारमार्थिक शांती. ती शब्दाचा अर्थ ज्यांचं जीवन तीर्थ स्वरूप आहे. गी शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यांचं जीवन गीतामय आहेत. गीतेनं सांगितलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. याने गी शब्दाचा अर्थ ज्यांचं जीवन गीतामय आहेत. री शब्दाचा अर्थ शांतिगिरीजी बाबा रिद्धी सिद्धी संपन्न आहेत. ध्यानात ठेवा. आणि जी शब्दाचा अर्थ शांतिगिरी बाबा जितेंद्रिय आहेत. बरं का, ध्यानात ठेवा. ज्यांनी आपल्या इंद्रियाला जिंकलेलं आहे, मला तर असं वाटतं तो महात्मा झोप घेतो का न घेतो ही शंका आहे त्या ठिकाणी, नाही का. मला वाटतं आजाराला सुद्धा सवड नाही बाबांकडे यायला, नाही का. आजाराला सुद्धा बाबांकडे यायला सवड नाही. हा कशाचा परिणाम आहे? जितेंद्रिय आहेत शांतिगिरीजी बाबा, जितेंद्रिय आहेत. सजनो, रिद्धी सिद्धी संपन्न आहेत. जी शब्दाचा अर्थ जितेंद्रिय. महाराज शब्दामधला म शब्दाचा अर्थ असा आहे की ते खऱ्या अर्थाने महात्मा आहेत. आणि हा शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे हातवटी. बरं का, कशाची हातवटी? तुमच्या सर्वांकडून अनुष्ठान कसं करून घ्यायचं याची हातवटी ही फक्त शांतिगिरी बाबांना आलेली. बरं का, याची हातवटी त्यांना आलेली. रा शब्दाचा अर्थ राष्ट्रप्रेमी आहेत. बरं का, या राष्ट्राविषयीचं ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहेत. आणि ज शब्दाचा अर्थ शेवटचा, आता त्यांना सुद्धा प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये जगद्गुरु पदवी दिलेली आहेत. हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहेत. हे आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहेत. हा आपल्या महाराष्ट्राचा सन्मान आहेत की प्रत्यक्षात त्यांना सुद्धा जगद्गुरु पदवी त्या ठिकाणी द्यावी. कारण का, ज्यांनी ओझर सारख्या ठिकाणी जनशांती धाम बांधलेलं आहे. म म्हणजे महात्मा, हा म्हणजे हातवटी, रा म्हणजे राष्ट्रप्रेम, आणि ज शब्दाचा अर्थ ज्यांच्या अंतकरणामध्ये जनशांती व्हावी हा हेतू असल्यामुळं ते खऱ्या अर्थाने जगद्गुरु आहे. हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्यायी मे कथा सारम पुराणानां विशेषतः. सज्जनो, या ठिकाणी शिव महापुराणाची जी कथा आहे, या कथेचे वक्ता कोण आहेत आणि कथेचे श्रोते कोण आहेत? कारण का,
सत्संग करत असताना कोणीतरी एक वक्ता लागतो आणि त्यांच्या समोर एक का होईना श्रोता लागतो, नाही का? सजनो, प्रत्यक्षात सूतजी महोदय जे आहेत ते या कथेचे वक्ते आहेत आणि श्रोते कोण आहेत? तर शौनकादी ऋषी हे या कथेचे श्रोते आहेत. आता ही कथा कोणी कोणाला सांगितली हा भाग आता आपण उद्या त्याचं चिंतन करणार आहोत. पण महत्वाची भूमिका अशी आहे की सूतजी महोदय म्हणतात, हे मुनिश्रेष्ठांनो, तुम्ही धन्य आहात. का? याचं कारण असं आहे की कथा ऐकण्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये काय आहेत? आवड आहेत, रुची आहे. सजनो, आजकाल आपण पाहतोय बरेच लोक कथा ऐकण्यासाठी येतात, ते फक्त कथेमधले टाणगे टोणगे ऐकत असतात बरं का. कशानं काय होईल, नाही का? कारण का? लोकांना आत्मकल्याणाची इच्छा राहिलेली नाही महाराज. आत्मकल्याणाची इच्छा कोणालाच राहिली नाही. खरं सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना मुक्त व्हावं वाटतं? वरती बोट करून मला सांगा. किंवा आपल्याला आपल्या जीवनाचं उद्दिष्ट मुक्त होण्यासाठी अशी किती लोक आहे? वरती बोट करा. हा आहे इकडं पाठीमाग. मुक्ती पाहिजे का नाही? मुक्ती का नुक्ती पाहिजे? काय पाहिजे नेमकं तुम्हाला? वरती बोट करा, चांगलं करा. अगदी मला पाहू द्या किती लोकांना मुक्तीची इच्छा आहे. वरती बोट केलं बरं का तुम्ही. पण आता 7 दिवस माझ्या ताब्यामध्ये आहेत. पाहू तुम्हाला मुक्तीची किती इच्छा आहे, नाही का? बघतो मी आता. सजनो, जर कथा कीर्तनामध्ये थोडा जरी विनोद केला नाही, नाही का, थोडा जरी विनोद केला नाही तरी लगेच ती आकाबाई झोप येऊन लगेच सुरुवातीलाच हजर होते, नाही का? काही तर बोहनीच्या पहारीच त्या ठिकाणी उधारी करतात, नाही का? पहिले सुरुवातीलाच बसलेले असतात, नाही का? आता पाहू तुम्हाला मुक्तीची इच्छा आहे ना, मग मुक्ती लग्नातल्या नुक्ती इतकी स्वस्त नाही बरं का. तिच्यासाठी अट्टहास करावा लागतो. मग कथा किती वाजेपर्यंत ऐकावं लागेल? 12 वाजेपर्यंत. आता कोणाची तयारी मला पाहू दे. आता कोणाची तयारी? वा 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 वा, मानुरीकरांच्या नावानं टाळ्या वाजवा आता. वा वा वा. नाही, असे महाभाग जर भेटले ना महाराज आमच्या सारख्याला, नाही का, या ठिकाणी, नाही का, ऐकणारे. चला, आम्हाला पण ती आवड आहे बरं का, सांगण्याची खूप आवड आहे. परंतु ठीक आहे, उद्याची कथा मात्र आपल्याला किती वाजता प्रारंभ करायची? किती वाजता करायची उद्याची कथा? किती वाजता? 8 वाजता. 8 वाजता कथा. आणि 8 ते 10:30 पर्यंत फक्त रोजचा अर्धा तास बरं का. पण एका सिद्धांतापर्यंत मी तुम्हाला पोहोचवणार आहे. निश्चित या कथेमध्ये प्रत्येकाच्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी साधना घडली पाहिजे, प्रत्येकावरती बाबाजींची कृपा झाली पाहिजे. नाही प्रत्यक्षात तर प्रत्येकाला या 7 दिवसामध्ये स्वप्नात का होईना बाबाजींनी दर्शन दिलं पाहिजे. स्वप्नात का होईना महादेवाने दर्शन दिलं पाहिजे. स्वप्नात का होईना पार्वती आई साहेबांनी दर्शन दिलं पाहिजे. स्वप्नात का होईना नंदिकेश्वराचं दर्शन झालं पाहिजे. या ठिकाणी काही ना काही कृपा प्रत्येकावरती झाली पाहिजे. अशा पद्धतीची कथा आपण या 7 दिवसामध्ये करणार आहोत. असो, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. 12 वाजेपर्यंत जागण्याची तुम्ही तयारी दाखवलेली आहेत, ठीक आहे, अर्थात प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये. आणि मग मुक्ती जर प्राप्त करायची असेल तर तिथं काय सांगावं लागेल तुम्हाला? बिरबल बादशाहच्या गोष्टी. बिरबल बादशाहच्या गोष्टी ऐकायच्या का? मग नाही ना. मग काय ऐकायचं? शिव महापुराण ऐकायचं. सर्वांना शिव महापुराण ऐकायचं. आणि या शिव महापुराणामध्ये काय रहस्य दडलेलं आहे नेमकं? भगवान शंकर आपण म्हणतो, पण खरं शंकराचं स्थान कुठे आहे, नाही का? त्या शंकराच्या स्थानाचा शोध आपल्याला या शिव महापुराणामध्ये लागेल बरं का. याच्यामध्ये खरे कालातीत कालचक्रेश्वर कोण आहेत त्यांचा पत्ता या शिव महापुराणामध्ये सांगितलेला आहे. पण हा विषय आज नाही, उद्या. असो सज्जन, कथा श्रवण करत असताना अंतकरणामध्ये कथेविषयी प्रेम पाहिजे. नाहीतर मग पहा, नाही, मी महिला मंडळीला प्रश्न विचारतो बरं का. महिला मंडळी, फक्त तर्क करा
की सासूबाई गेल्याच्या नंतर बऱ्याच सुना रडतात. खऱ्या रडतात का खोट्या रडतात? खरं उत्तर द्या बरं का मला. खरं 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 उत्तर द्या. मीनाताई खरं सांगा मला, खरोखर रडतात खोट्या खोटं? बरोबर आहे का नाही? हा, हे एकदम म्हणजे काय राहतं माहिती का? मी सांगत नाही, तुकोबरा सांगतात. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. हो, सासूसाठी सूनबाई रडते, पण भाव अंतरीचा भिन्न. बर का, मी व्यर्थ सांगत नाही, तुम्हाला एका सिद्धांताकडे घेऊन जायचं. आता का तरी त्या सुनानं तरी खरोखर रडावं? बरोबर आहे का नाही? सासू शब्दाचा अर्थच असा आहे नाही का? सा हा पहिला शब्द आहे ना, सासू, बर का? त्याच्यामध्ये सा म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना नाही का? जी सुनेला सारख्या सूचना करत राहते तिचं नाव सासू. आणि मग सून काय? सून, सूचना नको, तिचं नाव सून. असा 36चा आकडा दोघींमध्ये असल्यामुळं आयुष्यभर त्यांचं काही कधी जमत नाही नाही का? असो, या ठिकाणी तुकोबरा सांगतात सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. तसं कथेला अनेक लोक येतात, पण आल्याच्या नंतर सज्जन आपलं ऐहिक कल्याण व्हावं याचा विचार करणारे खूप लोक आहेत. फक्त या लिह लोकांमध्ये गाड्या असाव्या, घोड्या असावे, बंगले असावे, त्या ठिकाणी अनेक लोक आजच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय भगवान शिवाची पूजा फक्त एवढ्यासाठीच करतात. करू नका असं मी म्हणणार नाही, निश्चित करा, ते तर केलंच पाहिजे. पण सज्जनो, आपल्या जीवनामध्ये कथा कीर्तन याच्यासाठी ऐका की या इह लोकात तर आपलं कल्याण होईलच, पण परलोकामध्ये गेल्याच्या नंतर आपलं जीवन कसं झालं पाहिजे? ए ऐहिक्य परत्रे सुख रूप, सुख रूप, ऐहिक परत्रे सुख रूप, सुख रूप, ऐहिक परत्रे सुख रूप, ऐहिक परत्रे सुख रूप. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. हो, या ही भूमंडळा माझी कीर्ती. संत महात्म्यांचं जीवन पहा, संतांचा सोहळा त्या स्वर्ग लोकामध्ये सुद्धा गाजतो आहेत आणि या भूमंडळामध्ये सुद्धा कीर्ती करून संत महात्मे गेले. सज्जनो, तसं आपल्याला सुद्धा या कराल विक्राल कलिकालामध्ये प्रत्येकाला जायचंय आणि जात असताना आपलं आत्मकल्याण करून जायचंय. म्हणून पुराण ऐकत असताना सज्जनो, सर्वांगाचे कान करून ऐकायचं. एक शब्द सुद्धा व्यर्थ या ठिकाणी सांगणार नाही, एक शब्द सुद्धा व्यर्थ सांगणार नाही. अगदी सगळं आपल्या असणारं कामाचं मथळ्याचं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचंय. तसं तर आम्ही सोंगाडे नाही, पण हसवता येतं आम्हाला बरं का, नाही असं काही नाही. परंतु मी तुम्हाला हसवण्यासाठी आलेलो नाही, तुमच्या अंतकरणामध्ये शिवभक्ती जागृत करून देण्यासाठी आलेलो आहे. तुमच्या अंतकरणामध्ये आपली काय भूमिका आहे, सावधगिरी काय आहेत, ही जागृत करून देण्यासाठी आलेलो आहे. म्हणून सज्जनो, आपली जी कथा आहेत ती एका सुंदर पद्धतीच्या लेवलवरून कथा होणार आहेत. असो, सासूसाठी रडेसून भावांतरीचं भिन्न का सांगितलं? तर सज्जनो, जसं सासूसाठी सूनबाई रडते पण खऱ्या प्रेमाने रडत नाहीत, तसं बरेच लोक कथेच्या श्रवणाला येतात
परंतु कथेविषयी अंतकरणात त्यांच्या रुची नसते, कथेविषयी आदर नसतो. कथेनं आपलं कल्याण होणार आहे ही भावना बऱ्याच लोकांच्या अंतकरणात नसते. आपल्या अंतकरणात निश्चित ती विमल भावना आहे. आणि म्हणून आपण सर्व मंडळी रोज बाबाजींचा जो घालून दिलेला जो नियम आहेत बाबाजींनी, हा पूजा विधी रोज उठून आपण सर्वजण करतात. याच्यामध्ये शिव महापुराणाचं फार मोठं साह्य बाबाजींनी घेऊन आणि आपल्यासाठी वेदातल्या ऋचा काय, उपनिषदामधलं तत्वज्ञान काय, रोजचा विधी वाचा महाराज. त्या ठिकाणी इतका सुंदर पद्धतीचा विधी बाबाजीने आपल्यासाठी दिलेला आहे. ही आत्मकल्याणाची इच्छा बाबाजींची. आणि म्हणून सज्जनो, जर या ठिकाणी मी फक्त तुमचा टाइमपास करून जर गेलो तर बाबाजी मला माफ करणार नाही. म्हणून या ठिकाणचा प्रत्येक शब्द आणि शब्द तुमच्या आत्मकल्याणाचा सांगण्याचा प्रयत्न करतो. असो, या ठिकाणी सूतजी महोदय शौनकादी ऋषींना आणि काय म्हणतात, तुमचं जीवन धन्य आहे. का तुमचं जीवन धन्य आहे? याचं कारण मुनिवर्य, या जगतामध्ये ज्ञानाने आपल्याला परमतत्वाची प्राप्ती होत असते, ज्ञानाने आपल्याला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होत असते. सज्जनो, मोक्ष मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. सज्जनो, हा जो मोक्ष आहे याच्यामध्ये परमानंद आहेत, याच्यामध्ये सुख सुख आहेत. आणि प्रत्येक मनुष्याला अपेक्षा कशाची आहे? सुखाची अपेक्षा आहे. सुखाची अपेक्षा. मग सुखाची अपेक्षा आहे, पण सुख प्राप्त होतं का? होत नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म केला. एक क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षीण पावला, हिंडता दिशाक्षीण पावला. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. माया वेशीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. सर्व सुखाच्या आशेमध्ये जन्म गेला, पण सुख प्राप्त होत नाही. 1-2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतोय. एक गृहस्थ हा काय झाला, कंटाळा घरी, आणि कंटाळल्याच्या नंतर तो जंगलाच्या दिशेनं निघाला. त्याला वाटलं घरी राहण्यापेक्षा, या वैतागापेक्षा, बायकोला कंटाळलेलं होतं, या वैतागापेक्षा जंगलाच्या दिशेनं निघाला. निघाल्याच्या नंतर त्याला एक संन्याशी महात्मे भेटले. बरं का, संन्याशी महात्मे भेटले. भेटल्यानंतर साधूकडे गेला, प्रणाम केला आणि साधूंना विनंती केली. म्हटले, महाराज, खूप वैतागलो, खूप वैतागलो. मी या ठिकाणी या जंगलामध्ये आलो, असं काहीतरी करा ना महाराज, की मला सुख समाधान आणि शांती मिळावी. पहा बरं का, मला सुख समाधान शांती मिळावी. ते महाराज म्हटले, बाबा, जगामध्ये सुख समाधान शांती मिळत नाही रे बाबा, नाही मिळत. नाही म्हटले, महाराज काहीतरी करा, मला सुख समाधान शांती मिळालीच पाहिजे. महाराज म्हटले, अरे मिळत नाही. नाही म्हटले, मिळालीच पाहिजे. मग महाराजांनी एक उपाय सांगितला. महाराज म्हटले, तू एक कर, तुझं नाव सुख ठेव, तुझ्या मुलाचं नाव समाधान ठेव आणि बायकोचं नाव शांती ठेव. म्हटले, पहा बरं का. तो म्हटला, अहो, मी माझं नाव सुख ठेविल, मुलाचं नाव समाधान ठेवील, पण बायकोचं नाव मात्र शांताबाई ठेवू शकत नाही. म्हटले, का? म्हटले, तिची एवढी क्रांती आहे, चौकात जर इकडं जर ओरडली, मोठ्यानं तिनं हाक दिली, तर पलीकडच्या चौकामधले लोक थर्र कापतात. म्हटले, तिचं नाव मी शांती ठेवू शकत नाही. म्हटले, भाऊ, मग जगात एवढाच एक उपाय आहे, पहा बर का. त्याच्यानंतर तो गृहस्थ म्हटला, महाराज एक करा ना, जाऊ दे मोरद्या, आता हे सगळं शक्य नाही. म्हटले, पण एक करा, निदान असा ताईत मला द्या
का जो ताईत मी माझ्या दंडामध्ये बांधल्यानंतर माझी बायको माझ्यावर खेकसणार नाही, असा एक ताईत तरी मला द्या म्हटलं. संन्याशानं मोठं गोड उत्तर दिलं बरं का, ऐका बरं का. ते संन्याशी काय म्हटले माहिती का, अरे बाबा असा ताईत जर या जगामध्ये असता तर माझ्या बायकोला घटस्फोट देऊन मी संन्यास कशाला घेतला असता. नाही का सजनो, जगामध्ये सुख समाधान शांती मिळत नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया. तपस्वी को दुख दुनारे, तपस्वी को दुख दुनारे. दुख के कारण सुख देव ने दुख के कारण त्यागे रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. महाराजांनी प्रमाण दिलं, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. नाही का सगळे बैरागी जपी तपी सगळे आपल्याला दुःखी पाहायला मिळतात. सज्जनो, शेवटी त्याचं उत्तर पण दिलेलं आहे नाही का. ज्यानं मनाला जिंकलं तोच एक सुखी आहेत, बाकीचे सर्व दुःखी आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, इच्छा प्रत्येकाला सुखाचे, सुख पदरामध्ये पडत नाहीत. का पडत नाहीत याचं कारण आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहेत, अज्ञान, त्या अज्ञानाचा परिणाम आपण जीवनामध्ये दुःखी आहोत. पण सज्जनो, हे असणारे शौनकादी जी ऋषी आहेत त्यांचं वर्णन करत असताना सूतजी महोदय सांगतात, हे शौनकादी ऋषींनो, तुम्ही ज्ञानी नाही महाज्ञानी आहात. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानादेवा तु कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमा. ज्ञानाने मोक्ष म्हटल्यापेक्षा ज्ञान म्हणजेच मोक्ष आहेत. आणि ते जे ज्ञान आपल्या अंतकरणामध्ये उदित व्हावं लागतं, पण ते ज्ञान कुठेही उदित होत नाहीत. ध्यानात ठेवा, ज्ञान कुठेही उदित होत नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी महाराजांनी सांगितलं की शिवबा, माझं पोट दुखतंय, गडबडा लोळायला लागले आणि त्याच्यासाठी मला दूध पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, काहीच काळजी करू नका, किती लिटर पाहिजे सांगा. 10 लिटर आणू का, 20 लिटर आणू का. म्हटलं एवढं नाही पाहिजे, एवढं छोटसच पाहिजे नाही का, अतिशय थोडं पाहिजे. म्हटले मग लगेच घेऊन येतो ना. म्हटले ते म्हशीचं नाही आणायचं, जर्सी गाईचं तर बिलकुल नाही. मग कशाचं दूध पाहिजे. म्हटले वाघिणीचं दूध पाहिजे. दूध कशाचं पाहिजे, वाघिणीचं. लगेच छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाचं भांड घेतलं, अल्युमिनियमचं का जर्मलचं, कशाचं घेतलं असेल. सजनो, दूध वाघिणीचं आणायला जायचं होतं. पात्र कशाचं पाहिजे होतं, सुवर्णाचं. सजनो, ध्यानात ठेवा, वाघिणीचं दूध काढणं अवघड आहे, पण त्याही पेक्षा ते ज्या भांड्यामध्ये घ्यायचं राहतं ना, ते भांड सोन्याचं लागतं बरं का. सोन्याच्या भांड्याशिवाय वाघिणीचं दूध जर वरून जर पिळलं तर तशीच ती धार ते इतर पात्र फाडून खाली जातं बरं का. कोणाला शंका असेल तर काढून पहा वाघिणीचं दूध. आपल्या परिसरामध्ये भरपूर फिरून राहिले आता नाही का.
हा, अरे बापरे, वाघ सुद्धा ओरडला बर का. पार्थ महाराज पण डरकळी अशी खास नाही झाली बर का. चला असो सजनो, या ठिकाणी हा आता बरोबर वा आता गागला वाघ. बरे झाले उठून पळायला नाही मंडळी, नाही का, त्यांना माहिती डुप्लिकेट आहे. चला सजनो, दूध वाघिणीचं आहे पण ठेवण्यासाठी पात्र सुवर्णाचं लागतं. तसं हे दिव्य तत्वज्ञान ज्या हृदयामध्ये साठवायचंय ते अंतकरण पवित्र लागतं. आणि अशा असणाऱ्या पवित्र अंतकरणामध्येच ज्ञानाचा उदय होत असतो बर का. आणि म्हणून सूतजी महोदय ज्या महाभागांचं वर्णन करतात, महाविद्वानांचं वर्णन करतात, हे शौनकादी ऋषींनो, आपलं जीवन महाज्ञानी आहे. शौनकादी ऋषी सामान्य नाही. हे किती ऋषी आहेत? 88,000 ऋषी आहेत. किती? 88,000. आणि सज्जनो, याच्यापैकी हे असणारे जपी तपी संन्यासी महात्मे वैरागी नाही का, यांचं सर्वांचं दर्शन आपल्याला जर करायचं असेल नाही का, तर कुठं जावं लागेल? नैमिषारण्याच्या परमपावन भूमीमध्ये जावं लागेल. त्याच कालखंडात नाही, आजच्या कालखंडामध्ये गुप्त रीतीने हे सर्व जे महात्मे आहेत, हे महात्मे आजही सत्संग करतात नैमिषारण्याच्या परमपावन भूमीमध्ये. जसं पहा सजनो, आजही पण नवनाथ ग्रंथामधील काही जे नाथ आहेत ते चिरंजीव आहेत बर का, चिरंजीव आहेत. आपल्या जवळचे एक नाथ आहेत, ज्या नाथांचा जन्म अगदी आपल्या जवळ झाला. त्या नाथांचं नाव कोण सांगेल बरं? कोण सांगेल त्या नाथांचं नाव? आडभंगनाथ, बरोबर नाही का. त्यांचं नाव काय आलं का आपल्या लक्षात? महिला मंडळी, कोणत्या गावात आडभंगनाथांचा जन्म झाला? धामोरी गावामध्ये नाही का. सजनो, हे आडभंगनाथ अजून जिवंत आहेत बर का, ध्यानात ठेवा. चरपट, चौरंग, आडभंग, गुप्त तीर्थ करता ती अद्यापी अजूनही पण चरपटनाथ महाराज, चौरंगनाथ महाराज आणि आडभंगनाथ महाराज गुप्त पद्धतीनं सर्व तीर्थांचं भ्रमण करताय. हे चिरंजीव आहे. तसं नैमिषारण्याच्या परमपावन भूमीमध्ये जे दिव्य तपस्वी साधू महात्मे आहेत, जे संत आहेत, ज्यांचं काहींचं वय हजारो लाखो वर्षाचं वय आहे, काहींचं जीवन फक्त असं अस्थिपंजर झालेलं आहे, काही आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा आहारच घेत नाहीत. काहींच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर ज्यांच्या जटांमधून अग्नीच्या ज्वाळा निघालेल्या आहेत, असे असणारे महान तपस्वी ऋषी नाही का. सजनो, काय जनार्दन स्वामी महाराजांचं वर्णन करायचं नाही का. अपंग पद हे झाले ज्यांचे नाही का, वर्णन आपण सगळे आरती पाठ केले. किती लोकांची आरती पाठ आहे इथं? बाबाजी भक्त परिवार वरती बोट करा, मला पाहू द्या. वा वा वा, अतिशय सुंदर, आनंद आहे, आनंद आहे, अतिशय आनंद आहे सजन नाही का. सजनो, आमच्या बाबाजींनी नाही का 14 वर्ष जळामध्ये उभं राहून खडतर तपश्चर्या केली आणि त्याचा परिणाम आमच्या बाबाजींचे पाय अपंग झाले. आता ते का झाले हे फक्त जगताला दाखवण्यासाठी बर का, जगताला दाखवण्यासाठी. नाहीतर मग त्या पिनाकेश्वरच्या डोंगरावर आपण जर पाहिलं ना, तर काही असे दुष्ट दुर्बुद्धीचे खालून चाललेले होते आणि बाबाजी त्यांना म्हणे, अरे मला पण वरती घेऊन चला. ए म्हटले, पांगळ्या, तुला काय करायचं वरती येऊन त्या ठिकाणी नाही का. असं ते दुष्ट बुद्धीचे लोक बोलले. पण सजनो, ज्यावेळेस ते वरती गेले तर बाबाजी त्यांच्या अगोदर वरती जाऊन आणि डोंगरावरती हजर होते आणि मग त्यांना कळालं बाबाजी म्हणजे सामान्य नाही, ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सिद्धी, त्याच्यामध्ये आकाश गमन सिद्धी, सर्व प्रकारच्या दूरदर्शन सिद्धी. आजही पण तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये काय चाललेलं आहे हे बाबाजी पाहतायत बर का. बाबाजी पाहतात नाही, बाबाजी प्रत्यक्षात इथं सुद्धा बसलेले आहेत.
ही ताकद शक्ती त्यांची बाबाजींची बरं का. म्हणून श्रद्धा विश्वास निष्ठा जीवनात महत्वाची असो. चरपट चौरंग आडबंग गुप्त तीर्थ करता ती अद्यापी या न्यायाने ते ऋषी मुनी आजही पण नैमिषारण्याच्या परमपावन भूमीमध्ये दिव्य अशा पद्धतीचा सत्संग करतायत. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाथ दाती सोहम मेळी नाथ दाती सोहम मेळी नाचताती सोहम मेळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरुणी बळी द्वैत भाव विसरुणी बळी द्वैत भाव विसरुणी बळी द्वैत भाव विसरुणी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा 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 येई ओ जगदंबे येई ओ जगदंबे येई ओ जगदंबे गोंधळा 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 येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा 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 येई ओ जगदंबे येई ओ जगदंबे येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. आई राधा जनार्दन स्वामी महाराज की जय. पहा महाराजांनी प्रमाण दिलं. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरुणी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. याच्यामध्ये गोंधळाला कोण आलेलं आहे? आमच्या पांडुरंगाच्या जगदंबेच्या. त्याच्यामध्ये व्यास आहेत वशिष्ठ आहेत शंकरम शंकराचार्यम या न्यायाने यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनिध्वस्तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मी. कोणाचं वर्णन आहे? आमच्या शुकदेवजी महामुनींचं. या असणाऱ्या शुकदेवांसारखे महान ऋषी मुनी त्या असणाऱ्या नैमिषारण्याच्या परमपावन प्रांतामध्ये दिव्य सत्संग करतायत. आणि त्या सत्संगामध्ये असणारे जपी तपी हजारो लाखो वर्ष ज्यांचं वय आहेत आजही त्यांचा सत्संग आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं वर्णन केलेलं आहे. आपण कसे आहात? महाज्ञानी आहात. तुम्हाला सगळं असणार त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं ज्ञान आहे आणि सर्व पुराणांचा सारांश तुम्हाला काय करायचं आहे? जाणून घ्यायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी काही प्रकारचे प्रश्न या साधकांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेले. आता काही विनोदानं आम्ही सांगत असतो. आता वेळ नाही आपल्याकडे नाही का. बरेच लोक महाराज मंडळीला असे आडवे प्रश्न विचारत राहतात बरं. कुठून तरी युट्यूबवरून ऐकतात. महाराजांना येतं का नाही ते पाहण्यासाठी नाही का. एक जण म्हटलं बाबा श्रावण बाळाच्या आईचं वडिलांचं नाव काय होतं? आता काय सोयरी करायची का त्यांच्याशी आपल्याला? एक तर म्हटलं बाबा का त्या रावणाला 10 तोंड होते. म्हटलं बा असं वर्णन आहेत रामायणात. मग तो झोपात कसा होता? त्याला उशी केवढी लागत होती. म्हटलं बो काय झालं माहिती का? रावणाचं मध्यंतरी खूप दिवाळा निघाला त्याला उशीच घेता आली नाही. मग कसा झोपत होता? म्हटलं त्यानं काय केलं? एक 10 बाय 10चा खड्डा केला आणि त्याच्यात पाय डोके घालून झोपत होता नाही का. सज्जनो प्रश्न कसे असावे पहा. या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. हे महामुनी आमच्या जीवनामध्ये ज्ञान आणि वैराग्यानं युक्त असणारा विवेक हा कशा पद्धतीने उत्पन्न होतो? सज्जनो विवेक जर नसेल, विचार जर जीवनामध्ये जर नसेल, विवेक कोणता? कोणता विवेक सांगा महाराज? सारासार विचार सारासार विचार सारासार विचार करा उठाऊ ओठे सारासार विचार
सारा सार विचार करा उठा उठे सारा सार विचार करा उठा उठी हे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे राम कृष्ण हरी तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट हो विचार कशाचा करायचा साराचा आणि आसाराचा सार कोणता आपण पोळ्याला वर पितो तो सार नाही बर का सारभूत गोष्ट काय आणि या जगामध्ये आसार काय फलकट तो संसार येथे सार भगवंत सार 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 विठोबा नाम तुझे सार याचा विचार करायचा आहे सजनो सार आणि आसार यांचा असणारा विचार त्याला विवेक म्हणतात आणि म्हणून ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक अशा पद्धतीने उत्पन्न होतो हा विवेक आम्ही आमच्या जीवनामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी काय करावं हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला पुन्हा एक महत्वाचा प्रश्न विचारला की साधू पुरुष जे आहेत आपल्या अंतकरणामध्ये असणारे जे काम क्रोधाधिक जे विकार आहेत तर त्याचं निवारण कशा पद्धतीनं करतात आणि या ठिकाणी जो जीव समुदाय आहेत तर या जीव समुदायाला आपल्या अंतकरणाची शुद्धी करण्यासाठी दैवी संपत्ती जीवनामध्ये महत्वाची या दैवी संपत्तीचं वर्णन कुठं आलेलं आहे बरं एक जणांनी तरी मला सांगा कुठं आलेलं आहे दैवी संपत्तीचं वर्णन तुमच्यापैकी मी तुम्हाला प्रश्न विचारतो सांगा फक्त कुठं आलेलं आहे कोणीतरी एकाकडून अपेक्षा आहे मला काय झालेलं आहे सज्जनो आपल्या अंतकरणामध्ये ना या असणाऱ्या संसाराच्या भस्मासुरानं एवढं थैमान घातलेलं आहे की माणसं कशाचाच विचार करत नाहीत सज्जनो ध्यानात ठेवा कराल विक्राल कलिकालेमध्ये गीतेसारखं दुसरं तत्वज्ञान नाही बरं का गीता म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये किमान जास्त नाही पण निदान 9वा अध्याय 12वा अध्याय 15वा अध्याय एवढे 3 अध्याय तरी आपल्याला जीवनामध्ये आले पाहिजे गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत प्रयत पुमान विष्णू पदम वापनोती या न्यायाने आपण जर पाहिलं ना तर गीता शास्त्र सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ आहे या गीतेमध्ये दैवी संपत्तीचे किती गुण आलेले 26 गुणांचं वर्णन आलेलं आहे किती गुणांचं 26 गुणांचं कोणते ऐका अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमशेज्ञ स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेषु लुलुप्तम मार्दोम ह्रीरचापलम तेज क्षमा धृति शौच मद्रोह नातिमानिता भवन्ति संपदम दैवी मभिजातस्य भारत किती गुण सांगितलेले 26 गुण या ऋषी मुनींनी प्रश्न विचारत असताना व्यवहारातला प्रश्न नाही विचारला आत्मकल्याणाचा प्रश्न विचारला की ती जी आमची दैवी संपत्ती आहे ती दैवी संपत्ती आणि वृद्धिंगत होण्यासाठी सर्वश्रेष्ठ उपाय कोणता आहे महाराज असं एखादं मंगलकारक आम्हाला साधन सांगा की ज्या साधनाच्या द्वारे आम्ही लवकरात लवकर अंतकरण पवित्र करून आणि भगवत स्वरूपामध्ये
विलीन होऊ अशा पद्धतीचं साधन सांगा. सजनो ऐकलं. सूतजी महोदयांनी शौनकाचे प्रश्न ऐकले आणि ऐकल्यानंतर अतिशय आनंद झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर सूतजी महोदय म्हणतात, हे शौनकादी ऋषींनो, तुमची असणारी पुराण कथा श्रवणाविषयीची अंतकरणामधली ओढ मी या ठिकाणी ऐकली. तुमचं प्रेम मी पाहिलं आणि मला अत्यंत समाधान वाटलेले. मग ह्या तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर देणार एक पुराण या जगामध्ये आहे. त्या पुराणाचं नाव आहे शिव महापुराण. एका शिव महापुराणामध्ये तुमच्या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील. आणि असं असणार हे शिव महापुराण. हे शिव महापुराण नेमकं प्रथमतः या जगामध्ये आलं कसं? तर सजनो, शिव महापुराण हे प्रथमतः भगवान शिवशंकर परमात्म्यानेच आपल्या स्वमुखाने जगाला सांगितलेलं आहे बरं का. प्रत्यक्षात भगवान शिवशंकर परमात्म्या. किती श्लोक असतील बरं शिव महापुराणाचे? थोडी कल्पना करा त्या ठिकाणी. किती श्लोक असतील बरं शिव महापुराणाचे? किती श्लोक असतील? सजनो, कोणी सांगेल 1000 असतील, कोणी सांगेल 10,000 असेल, एखादा सांगेल 1,00,000. चुकीचं आहे. कोणी सांगेल 1 कोटी. चुकीचं आहे. मूळ शिव महापुराणाचे श्लोक किती आहेत? 100 कोटी. किती? 100 कोटी. आता सांगा, बाबाजींची पूजा विधी न चुकता किती लोकांची पाठ आहे? श्रोत्यांपैकी एका श्रोत्याची पाठ व्हावी, बरोबर आहे का नाही? मी तर म्हणतो ते शांतिगिरी बाबा तर चिमटाच टाकतील एखाद्याच्या, नाही का? अरे बाबांनो, ज्या बाबाजींनी पूजाविधी हे फार मोठं धन आहे बरं का, ध्यानात ठेवा. बाबाजींची जी नित्य पूजाविधी आहे ना, ते फार मोठं धन. मी एक सांगतो, फक्त बाबाजींनी दिलेली पूजाविधी रोज सकाळी आणि संध्याकाळी नियमन करा. जीवनामध्ये जो सकाळी आणि संध्याकाळी बाबाजींची पूजाविधी करील, त्यानं दुसरी कोणतीच साधना जरी नाही केली तरी तो आजच मुक्त आहे बरं का. तरी तो आजच मुक्त आहे. एवढं मोठं सामर्थ्य बाबाजींच्या पूजाविधीमध्ये. सजनो, माझ्या जीवनामध्ये मी माळ वारकरी संप्रदायाची घातलेली बरं का. माळ माझ्या गळ्यामध्ये वारकरी संप्रदायाची. पण ज्याला जीवनामध्ये काळाला निर्बळ करायचं असेल, त्यानं जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची माळ घालायची. आणि ध्यानात ठेवा, संस्काराशिवाय हे आपलं शरीर म्हणजे मड आहे, मड बर का. जर जीवनात संस्कार जर नसतील तर शरीर म्हणजे मड आहे. आणि या मड्यामध्ये प्राण जर आणायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये नित्य नेमाने विधी करून बाबाजींचं कडं जो घालील, त्याच्या या असणाऱ्या मड्यामध्ये प्रत्यक्षात प्राण येईल आणि तोच खरा मनुष्य म्हणून या जगामध्ये गणला जाईल बरं का. म्हणून मी शांतिगिरी बाबांच्या हस्ते कडं सुद्धा घातलं बरं का. कारण का, जय बाबाजी भक्त परिवार जो आहे तो अनुष्ठान प्रेमी आहे. आणि माझ्या जीवनात मला सुद्धा अनुष्ठान आवडतं. म्हणून जशी वारकरी संप्रदायाची माळ मी घातली, तसं जय बाबाजी भक्त परिवाराचं कडं शांतिगिरी बाबांच्या हाताने घातलं बरं का. ध्यानात ठेवा सजनो, या गोष्टी जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या आहे. पूजाविधी पाठ करायला किती वेळ लागतो? रोज काहीतरी ऐकण्यापेक्षा रोज बाबाजींची पूजाविधी नाही का, ती सुद्धा आपल्याला आता रोज ऐकायला मिळते. ती आपल्या मोबाईलवरती ऐका. ऐकून ऐकून कंठस्थ करा. रोज आपल्या समोर ते पुस्तक घ्या पूजाविधीचं आणि त्याच्यामधून रोज नित्यनेमाने ती पूजाविधी करा. आपलं जीवन धन्य होऊन जाईल. 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय शिव जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय शिव गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय शिव जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सजनो, या असणाऱ्या कराल विक्राल कलिकालामध्ये आपल्या जीवनामध्ये सगळे दोष दुर्गुण घालून आपलं जीवन पवित्र करण्याचं साधन म्हणजे शिव महापुराण आहेत. या शिव महापुराणाचे मूळ श्लोक 100 कोटी आहे. परंतु मात्र कराल विक्राल कलिकालामध्ये लोकांची बुद्धी ही अल्पबुद्धी होणार आहेत. म्हणून महर्षी व्यासांनी या असणाऱ्या शिव महापुराणाचे फक्त त्रोटक महत्वपूर्ण 24,000 श्लोक काय केलेले आहेत, वर्णन केलेले आहे. आणि त्याच्यामधून आपल्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे कसं वृद्धिंगत होईल असं सर्व वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून जो पुरुष या असणाऱ्या शिव महापुराणाचं चिंतन करतो तो प्रत्यक्षात शिवस्वरूप त्या ठिकाणी होत असतो आणि त्याला अंतिम शिवलोकामध्ये गती मिळत असते. आणि असा असणारा हा पवित्र ग्रंथ सजनो ध्यानात ठेवा. प्रत्येक असणाऱ्या बाबाजी भक्त परिवाराच्या घरीच नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये हा दिव्य ग्रंथ असलाच पाहिजे बरं का, प्रत्येकाच्या घरात. आता यंदा आपल्याला सगळ्या ग्रंथ सांगून होणार नाही, पण आपण काय करायचंय, ग्रंथाच्या वाचनाची गोडी निर्माण होईल एवढं भांडवल आपण या ठिकाणी सांगू. पण प्रत्येकाने घरी हा ग्रंथ आणायचा. आणि सजनो, हा ग्रंथ माना सन्मानाने आणायचा, योग्य मुहूर्तावरती आणायचा. जो पुरुष या ग्रंथाला घरामध्ये आणून रेशमी कापडामध्ये गुंडाळून ठेवतो किंवा त्याच्यामध्ये बांधून ठेवतो तो जीवनामध्ये सुखी होतो असं शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून रेशमी कापडामध्ये आदरयुक्त भावनेनं आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी इतक्या महत्त्वपूर्ण गोष्टीनं त्या ठिकाणी शिव महापुराणाची कथा असेल, भागवताची कथा असेल, देवी भागवताची कथा असेल, तर लोक काय करतात, या ग्रंथाची भव्य दिव्य अशा पद्धतीची मिरवणूक काढतात. गावामध्ये व्यासजींची मिरवणूक काढतात, माना सन्मानाने ब्राह्मणाच्या हस्ते पूजा करतात. आणि मग हा जो ग्रंथ आहे त्याला स्थानापन्न या ठिकाणी करतात. असो ज्याच्या घरी हा ग्रंथ आहे रेशमी कपड्यामध्ये जो गुंडाळतो त्याची पूजा करतो तो जीवनामध्ये सुखी होतो. आणि म्हणून असं असणारं ही जी काही शिव महापुराण आहेत अतिशय निर्मल आहेत आणि पवित्र आहेत. आपल्या कानांची तृप्ती करणार आहे.
काय सुंदर सुंदर पद्धतीच्या कथा याच्यामध्ये आलेल्या आहे. उद्यापासून आपल्याला कथाच कथा ऐकायच्या आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं असणारा हा ग्रंथ, याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही प्रकारचे पुरुषार्थ या ग्रंथाच्या श्रवणाने आपल्याला प्राप्त होत असतात. महाराज, हा जो असणारा जो ग्रंथ आहे, तर याच्याद्वारे आतापर्यंत कोणाकोणाचा उद्धार झालेला आहे? एखादं कथानक आम्हाला सांगा ना. तर त्यावेळी एक अतिशय सुंदर पद्धतीचं कथानक या ठिकाणी सांगितलेलं आहे की सूतजी महोदय म्हणतात, हे शौनकादी ऋषींनो, तुम्ही या ठिकाणी धन्य आहात की मी सांगतोय आणि तुमच्या अंतकरणामधली जिज्ञासा त्या ठिकाणी वाढतच आहेत. हे पाहून मात्र मला अतिशय काय झालेलं आहे, आनंद झालेला आहे. सजनो, या शिव महापुराणाच्या श्रवणाने, या शिव महापुराणाच्या पठणाने पाप्यातला पापी जरी असेल, दुष्टातला दुष्ट जरी असेल, दुराचारामधला दुराचारी जरी असेल, काम क्रोधातिक विकारांनी ज्याचं जीवन आणि त्या ठिकाणी व्यापलेलं असेल, अशा प्रत्येकाला शुद्धी करणारं हे काय आहेत, महापुराण आहेत. याच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण इतिहास आणि सूतजी महोदयाने सांगितलेला आहे. हा इतिहास जरी आपण ऐकला तरी सुद्धा आपलं जीवन पवित्र होईल. सजनो, फार पूर्वीची गोष्ट आहे. त्या असणाऱ्या किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो जो ब्राह्मण होता तर दुर्बळ होता, दरिद्री होता. सजनो, ध्यानात ठेवा, जीवनामध्ये दारिद्र्य सुद्धा काय येतं आणि दारिद्र्य घालवण्याचे उपाय सुद्धा काय आहेत. त्या प्रदीप मिश्रांनी तर इतके चांगल्या चांगल्या पद्धतीचे उपाय सांगितलेले. आपण सुद्धा उद्यापासून आपल्या जीवनामध्ये काही दारिद्र्य घालवण्याचे शिव उपासनायुक्त उपाय आपण या ठिकाणी सांगणार आहोत. आज आपल्याकडे वेळ नाही, परंतु हा असणारा जो ब्राह्मण आहे दरिद्री होता. जसं पहा, जो सूर्यदेवाची उपासना करतो तो जीवनामध्ये कधीच दरिद्री होऊ शकत नाही. सूर्यदेवाची उपासना, नित्यकर्म पूजा प्रकाश नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये चाक्षुषोपनिषद म्हणून असं वर्णन आलेलं आहे की जो रोज नित्यनेमाने ते चाक्षुषोपनिषद जे आहे छोटंसं आहे, तर त्याचं रोज पठण करतो, त्याच्या कुळामध्ये सुद्धा कोणी अंध होऊ शकत नाहीत बरं का, अशी त्याची ताकद आहे. पुन्हा सांगितलं, आदिदेवम नमस्तुभ्यम, प्रसीदमं भास्करम, दिवाकरम नमस्तुभ्यम, प्रभाकर नमोस्तुते, आदित्यस्य नमस्कारम, ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. सजनो, जो सूर्यदेवाला रोज नमस्कार करतो त्याला 1000 वर्ष, आपलं 100 वर्ष म्हणजे 100 जन्म, त्याला कधीच दारिद्र्य येऊ शकत नाहीत. हा कशाचा परिणाम आहे? सूर्यदेवाच्या नमस्काराचा. असो, इथं सुद्धा काही उपाय सांगितलेले, आपण नंतर त्याचं वर्णन करू. दुर्बळ ब्राह्मण, दरिद्री. का दारिद्र्य आलं? तर धर्माला अनुसरून वागत नव्हता. आपल्या जीवनामध्ये वेश्यावृत्तीचा त्यानं काय केलेला होता, तर वैश्यवृत्तीचा त्यानं अवलंब केलेला होता. ब्राह्मणाचं कर्म काय? ब्राह्मणाने रोज पूजापाठ करावा, ब्राह्मणाने रोज आपल्या जीवनामध्ये वैदिक धर्माचं अनुसरण करावं. पण हा वैश्यवृत्तीचा होता. काय विकायचा? मदिरा विकायचा, रसादिकांची विक्री त्या ठिकाणी करायचा आणि त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवलं होतं, अनेकांना ठार करून त्यांचं धन लुबाडलेलं होतं आणि थोडा सुद्धा दानधर्म करत नव्हता. नंदी महाराजांचं वर्णन करताना दानधर्माचं वर्णन आपण करू. सजनो, वेश्यागमन करणारा होता, आचार भ्रष्ट होता. एका दिवशी तो फिरत फिरत प्रतिष्ठानपूर नामक नगरामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि तिथं त्याला एक शिवालय दिसलं.
त्या शिवालयामध्ये त्याने प्रवेश केला आणि त्या शिवालयाच्या असणाऱ्या त्या सभा मंडपामध्ये शिव महापुराणाची कथा अशी त्या ठिकाणी चालू होती. अनेक साधू महात्मे तिथं जमलेले होते. या ब्राह्मणाने त्या मंदिरात विश्रांती घेण्याचं ठरवलं, पण त्या दिवशी रात्री त्याच्या अंगामध्ये फणफणून ताप भरला आणि ताप भरल्यानंतर त्याला खूप त्रास होऊ लागला. तेवढ्यामध्ये ते महात्मा त्या साधू लोकांना शिव महापुराण ऐकवत होते. तापाने फणफणलेला होता, पण बाकीचे केवळ ऐकत होते. हा मात्र मनपूर्वक ती कथा त्या ठिकाणी श्रवण करत होता. महिनाभर त्याने ते कथेचं वाचन ऐकलं आणि त्याच अवधीमध्ये तो ब्राह्मण व्याधीने जर्जर झाला आणि गलित मात्र असून त्यानं मात्र कथा ऐकली. परंतु तेवढंच पुण्य त्याच्या जीवनात घडलं आणि पुढे तो मरण पावला. यमदूतांनी काय केलेलं आहे, आपल्या पाशामध्ये त्याला बांधलं आणि यमलोकामध्ये नेलं. परंतु मात्र यमलोकामध्ये नेल्यानंतर तेवढ्यामध्ये भगवान शंकराचे सुद्धा पार्षदगण त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर त्या यमदूतांच्या ताब्यामधून त्याला त्या ठिकाणी सोडवलं आणि सोडवल्याच्या नंतर तो ब्राह्मण जो आहेत, यमदूत म्हटले हे आमचं गिराईक आहेत, शिवलोक म्हटले हे आमचं गिराईक आहेत, शिवदूत म्हटले हे आमचं गिराईक आहे. कशावरून? यानं जीवनामध्ये एकदा का होईना ही शिव महापुराणाची कथा ऐकली. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, जो जीवनामध्ये शिव महापुराणाची कथा ऐकतो त्याचा उद्धार होतो. या कथेविषयी खूप सुंदर इतिहास आपण आता उद्याच्या कथेमध्ये त्या ठिकाणी वर्णन करणार आहोत. अजून आपल्याला आरती करायची आहे. रोज येत असताना या ठिकाणी रिक्तम हस्तम न गच्छेत, राजानाम देवताम गुरु या न्यायाने येताना प्रत्येकाने रोज फुलं घेऊन यायचे, आपली आपली स्वतःची आरती घेऊन यायची आणि आल्यानंतर थोडासा का होईना प्रसाद इथं शिव महापुराणासाठी घेऊन यायचा. तोच एकत्रित करून गोपालकाला म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना द्यायचा आहे. आजच्या आरतीचे कोणी यजमान आहे का? ठरलेले का कोणी यजमान? नाही. उद्यापासून आपण आरतीचे काही ठराविक यजमान पण या ठिकाणी करूया आणि या दृष्टिकोनातून येताना काहीतरी 5-10 ताटांची इथं व्यवस्था करा. आल्यानंतर बाहेरगावची कोणी मंडळी जर आली तर त्यांच्या हस्ते पण आपण या ठिकाणी आरती करूया. आजची ही शिव महापुराणाची जी कथा आहे हिला आज आपण या ठिकाणी पूर्णविराम देतोय. का देतोय? कारण आज माझी दिवसभर खूप धावपळ झाली. जरा प्रयागराजवरून आल्यानंतर तब्येतही तितकीशी बरोबर नाही, पण आज खूप धावपळ झाली. गजानन बाबांचा प्रगट दिन होता आणि 1-2 ठिकाणी भूमिपूजन होतं. परंतु उद्या मात्र बरोबर आपली कथा या ठिकाणी वेळेमध्ये 8 वाजता प्रारंभ होईल. 8 ते 10 2 तासाची आपली कथा रोज नित्यनेमाने, फार तर 2.5 तास अशा पद्धतीनं उद्या सर्वांनी यायचंय. आज आपण याच ठिकाणी थांबायचंय. आपल्याला आरतीसाठी सर्वांनी जागेवर उठून उभं राहायचं. जय शिव ओंकारा हर जय शिव ओंकारा ब्रह्मा एक जोडी इकडे या, जोडी कोणी असेल तर एक जोडी. ब्रह्मा विष्णू सदाशिव अर्धांगी धारा. ओम जय शिव ओंकारा नमो हेता जग करता जग भरता जग करता जग भरता जग पालन करता. ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत विवेका शिव जानत विवेका. प्रणवाक्षर के मति प्रणवाक्षर के मति यह तीनों एका. ओम जय शिव ओंकारा. त्रिगुण शिवजी की आरती जो कोई नर गा. बाबाजींची आरती म्हणणार या 2 जण. बाबाजींची आरती म्हणणार 2 जण या. कहत शिवानंद स्वामी कहत
सत शिवानंद मन वांछित फल पावे ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा ब्रह्मा विष्णु सदा अर्धांगी धारा ओम जय शिव ओंकारा आरती निशकामयतिवर नगिरे मुनिजी ओ जय जय आरती निशकामयतिवर नगिरे मुनिजी पुत्र बाळसा स्वामी जनार्दन हो माय बाळसा स्वामी जनार्दन त्यागे वृत्ती जाचे जनार्दन त्यागे वृत्ती जाचे आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी जन्मभूमीच्या पुनीत वसते असे हे गाव जन्मभूमीच्या पुनीत वसते असे हे गाव पवित्र केला परिसर जाती हो पवित्र केला परिसर जाणे पाडून दिव्य प्रभाव जनार्दन पाडून दिव्य प्रभाव आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी बाळपणी शिवनामाचे बालकडू पाजले बाळपणीच्या शिवनामाचे बालकडू पाजले माय माळसा पाटील सकुळा हो माय माळसा पाटील सकुळा कळसा चढविले जनार्दन कळसा चढविले आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी अध्यात्माचा छंद जडत से अंजनी सुत सेवा अध्यात्माचा छंद जडत से अंजनी सुत सेवा त्यागुणी गिरे संसार शोधितो त्यागुणी गिरे संसार शोधितो हरिहर प्रभु सेवा जनार्दन हरिहर प्रभु सेवा आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी देह कष्टुनी खडतड तपये उभे जळा मासी देह कष्टुनी खडतड तपये उभे जळा मासी अपंग पद हे झाले ज्यांचे अपंग पद हे झाले ज्यांचे खंतन सगत्यांचे जनार्दन खंतन सगत्यांचे आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी नागा बाबा गोरख सतगुरु नागेश्वर मंदिरी नागा बाबा गोरख सतगुरु नागेश्वर मंदिरी दीक्षा दे संन्यासा साधक हो दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी जनार्दन बनले मौनगिरी आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी दिव्य पिनाकेश्वर सिद्धेश्वर तुल्य जनेश्वर तारेश्वर श्री विश्वनाथ ये हृदयेश्वर जाती शर्वायेश्वर बांधे मंदिराओ काशी विश्वनाथ बांधे मंदिरा शिवालय हाते जनार्दन शिवालय हाते आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी यज्ञ याग हे सदैव चालले अन्नदान देना यज्ञ याग हे सदैव चालले अन्नदान देना स्वधर्म सेवा वृत्ती सनातन हो स्वधर्म सेवा वृत्ती सनातन कति प्रभूचा महिमा जनार्दन बाबांचा महिमा आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी काढून वस्ती ग्रह कुलकुलते विनामूल्य सेवा काढून वस्ती ग्रह कुलकुलते विनामूल्य सेवा भस्मा के तनु कंदनाचे हो भस्मा के तनु कंदनाचे कपणे मिळवितवा जनार्दन कपणे मिळवितवा आरती निष्काम्यतिवर पौनगिरी मुनिजी
जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनिजी लीन प्रभाकर कर जोडी तसे सद्गुरुनाथ चरणी लीन भक्त जन कर जोडी तसे बाबांच्या चरणी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी हो बाबा जनार्दन मौनगिरी मुनी दैवत प्रेभवनी जनार्दन दैवत प्रेभवनी आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनिजी पुत्र माळसा स्वामी जनार्दन हो पुत्र माळसा स्वामी जनार्दन त्यागे वृत्ती ज्यांचे जनार्दन त्यागे वृत्ती ज्यांचे आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनिजी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनिजी कालीन लोटांगण वंदिर चरण डोळ्याना पायना रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंते भोजन भावे वाळीन मनिना त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यज्ञं सकलस्मरस्मै नारायणाते समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधरं माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामदेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरि ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमान सचन्त्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौम सार्वाविशान्तादा परार्धात् पृथिवी समुद्रपर्यन्तायाम् एकरार्धतपेश श्लोको विहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनुगृहे आवीक्षतस्य कामर्प्रेर विश्वे देवाः सभासदेति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम कात्यायनी च विद्महे कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् सकल मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वामी निवृत्तीनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सब संतन की शिव महापुराण की जय जय श्री राधे ओम नमः पार्वती पतये हर